पवार कुटुंबामध्ये आजोबांपेक्षा नातू श्रीमंत, शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची मालमत्ता जास्त, राज्यसभेसाठीच्या प्रतिज्ञापत्रामुळे ही माहिती उघड, नातू आजोबांपेक्षा 27.61 कोटी रुपयांनी अधिक श्रीमंत. अकोला महापालिकेच्या 8 स्वीकृत सदस्यांची निवड, 4 जागा सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षाच्या अकोला सुधार आघाडीला, विरोधक असलेल्या काँग्रेसला 2, ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी 1 स्वीकृत नगरसेवक. उमरगा पंचायत समितीवरती शिवसेनेचा झेंडा, आकांक्षा चौगुलेची पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड, तर आकांक्षा चौगुले माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंची कन्या आहे. मुलीच्या निवडीनंतर बापाचं भन्नाट डान्स. पंचायत समिती सभापती पदावरती महिला राज, 8 पैकी 7 पंचायत समितीवरती महिला सभापती, सर्वाधिक 6 सभापती पद हे शिवसेनेच्या वाट्याला, तर 2 पंचायतीवरती भाजपचा झेंडा. कामे करू आणि एकनिष्ठ कामे करून सर्वप्रथम मी जनता पार्टीचे आभार मानते. राणादादा, मल्हारदादा आणि अर्चनाताई यांचे मी आभार मानते. त्यांनी जो विश्वास टाकला आमच्यावर तो आम्ही पूर्ण करू. परभणी जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजप वगळता सर्वच पक्ष एकत्र, शिवसेनेला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता, राष्ट्रवादीला उपाध्यक्ष, काँग्रेस आणि ठाकरे सेनेला सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. राज्यसभेचा आज अर्ज भरण्याआधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रयत्न, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सूत्रांची एबीपी माझाला माहिती, अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी शरद पवार पक्षाचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची माहिती, शरद पवारांच्या पक्षाच्या प्रस्तावाला राष्ट्रवादीकडून उत्तर नाही, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेमध्ये काही त्रुटी, केवळ पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, बच्चू कडूंची प्रतिक्रिया, तर 15 मार्चला शेतकरी नेत्यांची बैठक घेऊन सरकारपुढे मागण्या मांडणार, कडूंचं विधान. जे सरकार तारखेपासून घाबरत होतं, दूर जात होतं. आम्ही जेव्हा मुंबईला कर्जमाफीसाठी मिटिंगला गेलो तेव्हा आमच्यावर खूप टीका झाल्या, पण त्या टीकेकरांना आता उत्तर भेटलेलं आहे. कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. ह्या कर्जमाफीबाबत आता पुढं काय पवित्रा घ्यावा त्यासाठी मग राजू शेट्टी असेल, नवलेजी असेल, वामनराव चटप असेल किंवा तुपकर असेल किंवा अधिक जे काही शेतकरी संघटनेचे नेते आहेत त्यांच्यासोबत आम्ही लगेच 14 किंवा 15ला बैठक घेऊ आणि तिथं निर्णय आम्ही सांगू का नेमकं कशा पद्धतीनं आता सरकारला समोर जायचं. मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीच्या नावाखाली शुद्ध फसवणूक, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील देवरे यांचा आरोप, शेतकऱ्यांना मागच्या प्रोत्साहनाचे अद्यापही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीयेत, सुनील देवरे यांचा आरोप. माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा उतारा कोरा 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 करू असं, परंतु ह्या 2 लाखापर्यंतच्या योजनेमध्ये, कर्जमाफीच्या योजनेमध्ये तसं कुठेही चित्र दिसत नाही. म्हणजे आपण एका साईडला 7-12 उतारा कोरा करण्याची भाषा करतात आणि दुसऱ्या साईडला फक्त 2 लाखापर्यंत मदत देतात किंवा कर्जमाफी करतात. हे शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. शिंदे समितीला आढळल्या 48 लाख कुणबी नोंदी, शिंदे समितीच्या आकडेवारीनं मराठा ओबीसी समाजाची दिशाभूल, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा आरोप. तर आधी 58 लाख ओबीसी नोंदी सापडल्याचा दावा, आता 48 लाख ओबीसी नोंदी कशा झाल्या, तायवाडेंचा सवाल. काल जे सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की 45 लाख नोंदी सापडल्या. यापूर्वी जी आकडेवारी देण्यात आली होती त्यानुसार 57,41,000 नोंदी सापडल्या होत्या. मग या 12 लाख नोंदी गेल्या कुठं? पिढ्यानं पिढ्या एखाद्या व्यक्तीकडे कुणबी जातीचं म्हणजे ओबीसी प्रमाणपत्र असेल त्याला तुम्ही नवीन याच्यामध्ये कसे घेतात? म्हणून हे आकडे म्हणजे ओबीसी समाजाची दिशाभूल आहे आणि मराठा समाजाची दिशा. आमदार रोहित पवार आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांची भेट घेणार, व्हीएसआर आणि एरो कंपनीच्या संशयास्पद कारभार याबाबत माहिती देणार, त्याबरोबरच आगामी संसदीय अधिवेशनामध्ये या विषयावरती आवाज उठवावा यासाठी विनंती करणार. खासदार संजय राऊतांची संदीप देशपांडेंच्या उपहारगृहाला भेट, संदीप देशपांडेंच्या इंदुरी चॅट या उपहारगृहाला राऊतांनी भेट दिली आहे.
अमरावती जिल्ह्यामध्ये प्रशासन थेट गावामध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेमधून तिवसा तालुक्यातील मार्डी इथं गाव मुक्काम आणि शिवार फेरी हा उपक्रम विविध विभागाचे अधिकारी गावामध्ये मुक्कामी राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावरती तात्काळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही बसेसचे जे पासेस आहेत विद्यार्थ्यांच्या काही वेगळ्या समस्या होत्या, अतिक्रमणच्या काही समस्या होत्या, असे वेगवेगळे विषय आपण इथे किंवा पारधी समाजाचे जे आपले बांधव आहेत त्यांच्या घरकुलचे एक विषय होते. अशा असंख्य विषय आपण आज हाताळल्या गेले. काही समस्या या इथल्या इथे आपण त्यांचं समाधान केलं. काही विषय जे आपल्या जिल्हा स्तरावरचे आहेत त्यांना आपण ते समस्याचा पाठपुरावा करूयात किंवा काही समस्या या वेगळ्या ज्या विभागाच्या होत्या त्यांच्यामार्फत आपण त्यांना निवेदन या बैठकीच्या अनुषंगाने देतोय. लग्न समारंभातल्या हळद कार्यक्रमामध्ये मटण आणि दारूला बंदी तसंच लग्नासाठी बसता आणि उठणं देखील बंद करण्याचा निर्णय. रायगडच्या वहूर गावातील महिला मंडळाचा क्रांतिकारी निर्णय. वाढती महागाई आणि खर्चिक प्रथा बंद करण्यासाठी हा पुढाकार. निर्णयाचं पालन न करणाऱ्या महिला मंडळ मदत करणार नाहीये. लग्नामध्ये जो बस्ता बांधतात, बस्ता बांधून परत ते बंद करायचा निर्णय घेतलेला आहे. आणि हळदीला मटण असतो, दारू असतो, हे गायगरिबांना परवडणारं नाही आहे. तोही आम्ही निर्णय घेतलेला आहे. असा निर्णय घेण्याची वेळ आली कारण आता महागाई खूप वाढत चाललेली आहे. सर्वसामान्य लोकांना लग्न कार्य करणं हे परवडत नाही. त्यामुळे असा निर्णय करण्याची वेळ आलेली आहे. लग्न कार्यामध्ये बसण्यासाठी अनेकदा खर्च भरपूर होतो. दारूवर खर्च भरपूर होतो. चिकन मटण याच्यावर खर्च भरपूर होतो. या सर्व अनावश्यक खर्च टाळून सर्वसामान्यांना आपलं लग्न व्यवस्थित पार पाडता येईल ह्या हिशोबाने आम्ही ह्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी महिलांनी ठराव करून निर्णय केलेला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधामध्ये उद्या महाबळेश्वर बंद. ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांचा एकमुखी निर्णय. सुरूस वाई पाचगणी महाबळेश्वर ते पोलादपूर या मुख्य महामार्गाचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला हा त्रास होत असतो. त्या स्थानिक लोकांना त्रास होते, शेतकऱ्यांना त्रास होते. त्याच्यामुळे आमचं पर्यटन कमी झाले. पर्यटक कमी येत असल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. आणि त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी महाबळेश्वरमध्ये आम्ही 500 ते 700 लोकांची एकत्र जमा करतो. सर्वांनी असं ठरवलं की रविवारी महाबळेश्वर बंद करायचा, आवाज उठवायचा. सोमवारपासून पुढील पाऊल उचलून मंत्रालयावर धडक मोर्चा द्यायचा असं आमचं सगळ्यांचं ठरलंय. गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील बांधकाम खर्चामध्ये 800 कोटींची वाढ. खर्च 1382 कोटींवरून 2113 कोटींवरती. GMLR म्हणून प्रसिद्ध असलेला मुंबई महापालिकेचा 12.20 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. अकोल्याच्या शिवणी विमानतळ विस्ताराला वेग येणार. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये धावपट्टीचा विस्तार 1400 मीटरवरून 1800 मीटर करण्याच्या कामाचा उल्लेख. या प्रकल्पासाठी 208 कोटी 76 लाखांची तरतूद. अकोल्याच्या तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ. पारा 40 अंशांवरती. आणखी पारा वाढण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक. यामुळे काही लोकल फेऱ्या या रद्द तर काही 20 मिनिटं विलंबानं धावणार आहेत. हार्बर रेल्वे मार्गावरतीही कुर्ला ते वाशी दरम्यान उद्या ब्लॉक. CSMT ते वाशी बेलापूर पनवेल दरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द तर CSMT ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवरती माहीम ते सांताक्रूज दरम्यान आज मध्यरात्री 1 ते पहाटे 4:30 पर्यंत ब्लॉक असणार. यामुळे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नाहीये. UPSC परीक्षेमध्ये मालेगावचा डंका. मालेगाव तालुक्याचे 4 विद्यार्थी देशपातळीवरती यशस्वी. सोयगावचा कार्तिक बच्छाव 177वा तर पाटणेची धनश्री अहिरे 489वी. कळवाडीचा प्रेरणा खवळे 913वी आणि मालेगाव कॅम्पचा अनिकेत अहिरे 940वा क्रमांक मिळवत तालुक्याचा मान त्यांनी उंचावलेला आहे. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरामध्ये धार्मिक वाद उफाळला. मशिदीखालील भुयार सापडल्याच्या चर्चेनंतर आता बारवेवरती रणकंद. बारवेच्या शेजारी असलेला दर्गा हा अनधिकृत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा दावा आहे. खासदार मेधा कुलकर्णींनी मंचरला भेट देत परिस्थितीची पाहणी केली आहे. जिथे मजार नव्हती तिथे मजार आली. त्याला खोली नव्हती ती खोली आली. त्याच्या आजूबाजूला राहायला म्हणून नव्याने खोल्या बांधून तिथे लोकं राहायला आली. थडगी नव्हती ती नव्याने थडगी सदृश
एक तिथे पांढऱ्या रंगाचे दगडचं एक आरेखन केलेलं आहे की जसं काही ह्याच्या खाली कोणातरी पुरलं आहे. 2 महिन्यापूर्वी ती जागा सर्वे केली होती. तहसीलदार आले होते, प्रांत आले होते. त्यांनी ती सगळी जागा तपासलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यावर आदेश केलेले आहेत. त्या जागेवर शासकीय मालमत्ता असल्याचा सातबाऱ्यावर नावं लागलेली आहेत शासनाची. पुन्हा एकदा असं असून सुद्धा इथे काय चाललं आहे, हे आंधळं दळते आणि कुत्रपीठ खाते हा प्रकार इथे चाललेला आहे. ही नागपूरच्या उमरेडमधील पेपर फुटी प्रकरणी सेवानिवृत्त उपप्राचार्य सतीश खर्चे यांना अटक. काल टार्गेट कोचिंग क्लासेसचे संचालक अतुल चौधरी यांनाही अटक. टेस्ट सिरीजमध्ये झालेला रसायनशास्त्राचा पेपर आणि 18 फेब्रुवारीला बोर्डानं घेतलेला पेपर याचा प्रश्नक्रम हा बऱ्यापैकी सारखा असल्यानं गुन्हा दाखल. हिंगोलीच्या धनगरवाडीतील विहिरी चोरी प्रकरणी अखेर अधिकाऱ्यांवरती गुन्हा. तांत्रिक अधिकारी आणि ग्राम रोजगार सेवकावरती गोरेगाव पोलिसात गुन्हा. एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश. रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरीचं काम न करता 1,75,000चा निधी अपहार केल्याचा आरोप होता. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरती असणाऱ्या बोडनिम ग्रामपंचायत कार्यालयासमोर मध्यरात्री अज्ञातांनी उभारलाय तब्बल 9.5 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. पुतळ्याच्या परवानगीसाठी गावकरी एकत्र. मुंबईच्या कांदिवली पूर्वेतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची गुंडागर्दी. महापालिकेच्या कारवाई पथकावरती काल रात्री अनधिकृत फेरीवाल्यांचा जीवघेणा हल्ला. जेसीबीची तोडफोड, 3 कर्मचारी गंभीर जखमी. 12हून अधिक अनधिकृत फेरीवाल्यांवरती गुन्हा दाखल तर 3घांना अटक. नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई. 1,25,00,000 रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या 3घांना अटक. जीएसटी विभागाच्या 2 अधिकाऱ्यांसह आणखी 1 जण ताब्यात. पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील डिलिव्हरी बॉयकडून विनयभंग. तू खूप सुंदर दिसतेस म्हणत हाताला स्पर्श केल्याचा तरुणीचा आरोप. डिलिव्हरी बॉय विरोधामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल. परभणीमध्ये राणी सावरगाव इथं द पिताश्री ऑफ ऑल इस्लामिक पातशाह या इंस्टाग्राम पोस्टबद्दल तरुणाला मारहाण. 9 जणांवरती गुन्हा दाखल तर रात्रभर पोलीस अधीक्षकांसह इतर अधिकारी ही गावामध्ये तळ ठोकून होते. घटनेच्या निषेधासह आरोपीच्या अटकेसाठी राणी सावरगाव गाव हे बंद आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.